पडत नाही ताई. आता यावर्षी फक्त लसण लावलेलं नाही, नाहीतर लसण पण लावत असते मी. वैशालीताईंतर ताई प्रत्येक भाजी कशी लावली आणि ती तोडताना त्यानंतर तिची भाजी बनवताना खूप सुरेख व्हिडिओ होईल. तुम्ही जमेल तसं करा. ओके ओके हो ताई, नक्की नक्की मी ते प्रयत्न करेल. आणि काही प्रयत्न केलेले पण आहेत बरं का ताई माझे. थोडंफार दाखवले मी भाजी वगैरे तोडून आणलेली आणि करताना. पण त्याचे मी झटपट शॉर्ट व्हिडिओ बनवलेत. तिला असं खुरटून लावण्यासारखं म्हणजे करायची गरज पडत नाही. ह्याची पानं भरपूर निघतात इकडं ना. आणि हे जे आहे ना बाहेर सीताफळाचं, याला पण भरपूर सीताफळ आली बरं का. पलीकडे एक आहे, 2-3 झाडं आहेत बाहेरच्या बाजूनी. तर त्याचं पण भरपूर सीताफळ खाल्ली बघा आम्ही यावर्षी. वैशालीताई म्हणतात शॉर्ट दिसेना मला स्क्रीनवरचं. शॉर्ट नका बनवू, लॉंग व्हिडिओ बनवा. ओके ओके ताई, नक्की बनवेल मी लॉंग व्हिडिओ. ओके इकडं पण जाळीचा उपयोग मी असा करून घेतला आहे की त्याच्यावरती सगळ्या वेलवर्गीय भाज्या लावलेल्या आहेत मी त्याच्यावरती सोडल्यात आहे. म्हणजे वेगळे मांडव वगैरे असे तयार करायचे किंवा खूप जागा गुंतून ठेवायची काही गरज पडू नये असं, या हिशोबाने मी ह्याच्या भोवतीच लावले सगळं. आणि ही अशी दारात याची झाडं लावली होती झेंडूची, पण ती काय झालं इकडं ट्रॅक्टर वगैरे नेताना इथली सगळी मोडली बघा झाडं ताई. मी असं महालक्ष्मीसाठी छान वाटावं म्हणून हे लावलं होतं इथं. झेंडूची पिवळा झेंडू केला होता इथून तिथून, पण ते पेरणीच्या वेळेला तुटून गेलं बघा. थोडं असं ते म्हणजे हे झालं, काही राहिले झाडं आणि काही गेले. इकडे बघा हे माझं गुलाब लावलेले तर. आणि हे खाली असं ऑफिस टाईम आहे. हे आता थोड्या वेळात बघा 9-10 वाजता अशी खूप छान फुलं फुलतात बघा ही. ह्याचा पण ह्या फुलांचा बी व्हिडिओ टाकला आहे मी. बघा हे बरेच ठिकाणी खाण्यासाठीच मी तुळशी ठेवल्यात बघा हे. आणि कृष्ण तुळस येतात. ही पूजेची आहे इकडं. ह्याची काही मी तोडत नाही खाण्यासाठी वगैरे पानं, मग त्यासाठीच इकडं केल्यात दुसऱ्या. तुम्हाला वेळ असेल तर मी इकडचं सुद्धा दाखवते ताई. मग मी कमेंट वाचते या अंधारात. वैशालीताई म्हणतात खरं म्हणालात ना तर तुम्ही खूप छान डोकी चालवली आहे. मी आहे म्हणतायत. ओके हे डिवायडेडमध्ये असतात बघा ते पिवळे फुलांची झाडं. मला आता काही याचं नाव लक्षात नाही बरं का. तर ते लावलेले मी असंच आम्ही गेलतो तर खंडोबाला आमच्या, तर रस्त्यामध्ये डिवायडेडमध्ये फुलांच्या झाडांना असे शेंगा आलेले होते बघा, ते आणले मी आणि ते टाकल्यावर खूप छान हे आले रोपं. त्याचं मी हे झाड तयार केले, लावले बघा. इथं पण लावलेले. म्हणलं पुढं काय होईल, हे कोंबड्यांना वगैरे सावली होईल ना ह्या झाडांची, मग अशी ही झाडं लावलेत बघा. आणि इकडं पण दुधीचा वेल लावलेला सोडलेले त्याच्यावरती भरपूर लावले ते मी. आणि मध्ये हे चवळीचे शेंगांचे पण लावले. चवळीच्या शेंगांचे खूप होते इथं, खूप राडा व्हायला लागला ना म्हणून मी काढून टाकले. हो अशा शेंगा पण आल्या ते. आता हे कॅमेऱ्यात तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती, मला प्रकाशामुळे काही दिसत नाही आहे. अंदाजे दाखवते मी तुम्हाला. हे बघा शेंगा वगैरे भरपूर आलेल्या आहेत. ही दोडक्याची वेल आहे. दोडके पण ह्याच्या खाली लपून गेलेत. असं निशिगंध. आणि हे काही अननसाचं पण लावलं आहे मी. मिरच्या लावलेल्या आहेत. आणि इथं हे बघा